माझा एक क्वेश्चन होता. रिसेंटली आत्ताच जस्ट आलाय. आता मी जस्ट वरती आलोय ना. ओके. युजली काय होते की समजा जर आपले कपडे वाळायचे आहे या म्हणजे मी कपडे धुतले आणि मला कपडे वाळवायचे आहे. ओके. आणि लवकरात लवकर वाळवायचे आहे. तर आर्टिफिशियली म्हणजे मी त्याला कसं वाळवू शकतो या म्हणजे वॉज लाईक दॅट की आपण उन्हात ठेवलंय जरी बट ऍटलिस्ट तरी 2-3 घंटे किंवा 4-5 घंटे मानून घे की त्या दिवशी सनलाईटच नाही. ओके. किंवा तुम्हाला रात्रीच कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर पाहिजे, तर अशा वेळेस काय करायचं. या कपडे वाळण्यासाठी ऍटलिस्ट तरी मिनिमम 2 घंटे लागतीलच. 2 घंटे लागतील. तर मग या 2 घंटे मग कसं करायचं, हाऊ. युजली मला काही मेथड्स मी अजूनपर्यंत ट्राय नाही केलाय. मला जे मेथड मला माहित आहे ती म्हणजे की उन्हात वाळू घालायचं, दॅट्स इट. बट बाकीच्या पण 2 मेथड आहे, बाकीच्या पण काही मेथड्स आहेत त्या मला माहित आहे. मी ट्राय आउट नाही केल्या बट आय जस्ट नो. या आणि ओके, सांगतो व्हॉट्स द क्वेश्चन. ओके. पहिले एवढं तर कळून घेतलं. ओके. सो मी माझे कपडे धुतले. ओके. आणि त्यानंतर मी नाही का एसी मध्ये कपडे वाळू घातले. या युजली काय होते की एसी मध्ये कपडे लवकर सुकून जातात. या खूप जणांचा एक्सपिरियन्स आहे आणि खूप जण म्हणतात सुद्धा. ओके. तर एसी मध्ये ते कपडे वाळतात कसे, या हाऊ. ऍक्च्युली काय करतो की एसी हा मॉइश्चरायझर क्रिएट नाही करत. म्हणजे थंडी जे क्रिएट करते ना, हे थंडी जेव्हा तुमच्या अंगातून पूर्ण मॉइश्चरायझर सक करतो, या पूर्ण ड्राय करतो, त्याच्यानंतरच तुम्हाला थंडी लागणं सुरू होऊन जाते. दॅट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ एसी, एअर कंडिशनर. ओके. सो समजा जर तुमचा एसी 14 डिग्री किंवा 15 डिग्री सेल्सिअसवर असेल तर तुम्हाला थंडी याच्यामुळे लागते बिकॉज ऑफ दॅट की तुमच्या स्किन वरती जे मॉइश्चरायझर असते, मॉइश्चरायझर हलकंसं लिक्विड किंवा ऑइलनेस राहते, या तो पूर्ण इव्हॉपरेट करून घेतो. इव्हॉपरेट नाही करत, एक प्रकारे सक करून घेतो. एक प्रॅक्टिकली सांगायचं म्हणलं ना तर असं आहे की हिवाळ्यात नाही का तुमच्या हाताला नाही का हात एकदम कोरडे पडून जातात. या एकदम असे वळवटा पडून जातात वगैरे वगैरे. थंडी लागली ना तर असे जस्ट लाईक तुम्ही समजा तुमच्या नखाने हलकंसं तुमच्या हाताला असं हे केलं ना तर व्हाईट कलरची अशी रेश येऊन जाते. दॅट्स बिकॉज ऑफ दॅट की तुमच्या हाताच्या स्किनवर आहे ना मॉइश्चरायझर बिलकुलच नाही आहे. इट वॉज नथिंग. सेम थिंग करतो एसी मध्ये. तर कपड्यावर काय होते की कपड्याच्या आतमध्ये असलेले जेवढे जे मॉइश्चरायझर आहे, म्हणजे जे लिक्विड आहे, वॉटर ड्रॉपलेट्स आहे, ते पूर्ण सक करून घेतो. ओके. त्यामुळे कपडे वाळून जातात. या बट दॅट इज नॉट एक्झॅक्टली वाळणं असं म्हणतात बिकॉज ऑफ दॅट की त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तसेच राहतात. या कारण सनलाइट मध्ये जे कपडे वाळतात त्याच्यामध्ये काय होते की डायरेक्ट टेम्परेचर मध्ये ते कपडे आहे ना ते फेस करतात 72 डिग्री किंवा 50 to 70 डिग्री फेस करतात. आता सनलाइट मध्ये 72 डिग्री कसं काय, कारण नॉर्मल टेम्परेचर तर वॉज लाईक 30-35 असतात. तर 72 डिग्री व्हेअर इट कम्स फ्रॉम. ऍक्च्युली काय होते की जेव्हा एखादी वस्तू उन्हात खूप वेळसाठी ठेवून राहते तर त्याचं टेम्परेचर त्याच्या ऍटमॉस्फिअर टेम्परेचरपेक्षा थोडं जास्त होऊन जाते. म्हणजे की मानून घे की मी एखादी लिक्विड ठेवलं पाणी. ओके. त्या पाण्याचं रूम टेम्परेचरवर आहे, म्हणजे नॉर्मल पाणी आहे ज्याचं टेम्परेचर वॉज लाईक दॅट की 35 डिग्री सेल्सिअसवर आहे. ओके. सॉरी 35 नाही, 25 घे. ओके. मग आपण त्याला उन्हात ठेवलं. ओके. पाणी थोडं जास्त मोठा गंजात घेतला, या म्हणजे त्यामुळे एक्सपेरिमेंट थोडा चांगल्याने दिसेल आपल्याला. जेवढं छोटं भांड घेशील तेवढं थोडंसं आपल्याला कमी दिसेल. सो ऍक्च्युली आपण एक मोठं भांड घेतलं, त्याच्यामध्ये आपण पाणी घेतलं. ओके. पाण्याचं जे टेम्परेचर ते काउंट केलं गेलं ते 35 डिग्री सेल्सिअस. दिवसभर पाणी उन्हात होतं आणि संध्याकाळी आपण
आणि दिवसभर आपण म्हणजे पाणी उन्हात होतं. दिवसभराचा जो नॉमिनल टेम्परेचर होता तो 35 ते 36 डिग्री सेल्सिअस, नॉट टू मच, इट्स ॲव्हरेज टेम्परेचर. ओके. बट जे पाण्याचं टेम्परेचर होतं ते पाण्याचं टेम्परेचर वॉज लाईक दॅट 82 किंवा 70 डिग्री सेल्सिअस पर्यंत होते. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की जेव्हा तुम्ही जास्त टाइम पर्यंत म्हणजे जास्त वेळ तुम्ही उन्हात असले तर तुमचं टेम्परेचर वाढते. सेम ॲज थिंग हॅपन्स विथ द क्लोथ. कपड्यांसोबत पण सेम असंच होते. ओके. बट काय होते की जेव्हा टेम्परेचर वाढते ना तर काय होते की त्या कपड्यामध्ये असलेले जे बॅक्टेरियाज आहे किंवा समथिंग जर्म्स वगैरे आहेत ते नाही का हे होऊन जातात, मरून जातात. यस, कारण तेवढं हाय टेम्परेचरवर ते सस्टेन करू शकत नाही. तर सम ऑफ दी बॅक्टेरियाज वगैरे ते एकदम हे होऊन जातात. म्हणजे काय होते की एक सिम्पल एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणलं ना तर समजा जर आपण एसी मधून कपडे वाळवण्याचा प्रयत्न केला तर कपडे तर वाळून जाईल, बट त्याच्यामध्ये अशी पंजेंट स्मेल येते. पंजेंट स्मेल म्हणजे इट वॉज समथिंग रिअली डिफरंट. आय डोंट नो म्हणजे स्मेलला ह्याला कशाप्रमाणे डिस्क्राईब करू, बट तुम्हाला कळेलच. म्हणजे जेव्हा पावसाळ्यात काही काही कपडेच नाही का बहुतच गंदे स्मेल करतात, त्याला म्हणतात पंजेंट स्मेल. या तर एक प्रकारे एसी मधून जेव्हा तुम्ही कपडे सुकवतात त्याला म्हणजे पंजेंट स्मेल येतात. ओके. आणि सनलाईट मधून जेव्हा तुम्ही सुकवता तर तेव्हा इट्स काइंड ऑफ लाईक दॅट की काही असा स्मेल येत नाही. इट वॉज कम्प्लिटली फ्रेश, कम्प्लिटली डेझी फ्रेश. या बहुत डेझी फ्रेश राहतात त्यांचे कॉस्ट्युम्स. काय कुठून कुठून आलं हे कपडे ना काय वाळवणं? आर यू रिअली डुईंग समथिंग लाईक दॅट? नो नो, जस्ट लाईक इट्स म्हणजे एक प्रकारे थॉट्स आला त्यामुळे असं सांगावं म्हटलं असं. म्हणजे म्हणजे जस्ट लाईक आपण अशा गोष्टी जेव्हा आपण बोलतो ना तर ऍक्च्युली काय होतं की आपण दुसऱ्यांना सांगता वेळेस नाही का आपण स्वतः पण अंडरस्टँड होतो या गोष्टी. आता आय डोंट नो म्हणजे ही गोष्ट लॉजिकल आहे का नाही आहे, बट जेवढं पण गोष्ट मी सांगितलं आहे हे माझ्या एक्सपिरियन्स थ्रू आहे. मला याच्याबद्दल टेक्निकॅलिटी फारसं माहीत नाही, बट जेवढं मला माहीत आहे ज्या पद्धतीने मला म्हणजे जेवढं बहुत मला सायन्स माहित आहे त्या उद्देशाने मी सांगण्याचा प्रयत्न करून राहिलाय. माइट बी समथिंग काही ना काही रॉंग होऊ शकते, काही ना काही. इट्स काइंड ऑफ लाईक दॅट माय थिंकिंग. Whatever. Hello, this is the My Artifact episode number 2098. Right now we are at वर्धा, महाराष्ट्र. आजची तारीख आहे 22 नोव्हेंबर 2020. आता वाजले रात्रीचे 8:30. 22 नोव्हेंबर. राईट नाव आय एम जस्ट काइंड ऑफ स्केअर्ड. या गोष्टी भीती लागून राहिली. भीती म्हणजे की जेव्हा काही ना काहीतरी नवीन सुरुवात करायची आहे ना तेव्हा मला कशी भीती लागते, सेम भीती लागते यार. या म्हणजे कसं आहे की माझ्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की मी नाही का कोणती नवीन गोष्ट सुरुवात करण्यासाठी खूप भेटतो यार. आता नवीन गोष्ट म्हणजे जस्ट लाईक दॅट डूड. हे बघा एक गोष्ट क्लिअर आहे की तुला बॉम्बेला जायचं आहे. ओके. तर यासाठी तुला बॉम्बेला जावं लागेल. ओके. म्हणजे तू असं इथून कितीही प्रयत्न केला की मी रेझ्युमे हे करतो ते करतो वगैरे वगैरे, हा तुला कॉन्टॅक्ट माहित होईल वगैरे, खूप सारं प्लॅनिंग वगैरे करशील वगैरे, पढाई करशील, दॅट इज ओके. येस, दॅट इज गुड. ओके. बट जेव्हा तुला ऍक्च्युअल मध्ये काम करायसाठी आहेस ना तर तुला तिथे जावंच लागेल. या तुझ्यामध्ये ते करेज आहे ना स्वतःमध्ये बिल्डअप करावंच लागेल, तेव्हाच तू तिथे जाशील. या कारण कसं आहे की पोहण्यासाठी नाही का तुम्ही खूप विचार केला की मी बाथटबवर पोहतो बा म्हणलं तर तुम्ही पोहू शकत नाही. या सो जर तुम्हाला पोहायचंच आहे ना तर तुम्ही सरळ एखाद्या पूलमध्ये छलांग मारा, नाही तर समुद्रामध्ये छलांग मारा. आता तुझ्या केसमध्ये समुद्रच आहे, पूल वगैरे नाही आहे. या लिटरली यस. तर कसं आहे की एकदा तुला समुद्रामध्ये उडी मारावीच लागेल. थोडीशी भीती वाटेल, यस, ट्रस्ट मी. पण भीती कुठपर्यंत? जोपर्यंत तू समुद्रात उडी मारत नाही तोपर्यंत. एकदा जी तू उडी मारली का बस सगळी भीती गेली आणि मग एकदम सुरू होऊन जाते आपलं एकदम काम करण्याचं एकदम. वेल वडेवर. बट या भीतीमुळे नाही का माझं काम थोडंसं भसकून राहिलंय. या ऍक्च्युली आता कसं आहे की हा नागपूरचा व्हिडिओ तो बनला. ओके.
बनला म्हणजे इट वॉज लाईक दॅट. आजही बनवू शकत होता, म्हणजे इट वॉज कम्प्लीट बनवू शकून राहिला होता, बट मी त्याला बनवला नाही. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की सेम भीतीमुळे की हा व्हिडिओ बनल्यानंतर मी नेक्स्ट काय काम करेल, या व्हॉट वुड आय डू, व्हॉट वुड आय डू. वेल हा तर व्हिडिओ बनवून घ्यायचा. येस. वेल याच भीतीपोटी नाही का मी माझं काम खूप हळू केलं आहे. इट वॉज रिअली सिम्पल, म्हणजे इट वॉज टाइमपास करणं आणि वेल तुला कधी ना कधी डिसिजन घ्यावं लागेल ना. यू हॅव टू डू इट यार. या म्हणजे आपण केव्हापर्यंत असं या सगळ्या गोष्टीवर भेदराव वगैरे वगैरे, कधी ना कधी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागेल ना. या वी हॅव टू डू दिस. जर आपण या गोष्टी करत नाही आहे तर आपल्याला प्रॉब्लेम होईल राव. या म्हणजे बघ ना, आजूबाजूचे लोक सगळेजण जाऊन राहिले वगैरे वगैरे. सो आय नो बॉम्बेला जाणे थोडंसं कठीण आहे. कठीण आहे म्हणजे एक प्रकारे बिग स्टेप आहे तुझ्या लाईफ मधला. बट डूड, विचार कर ना की समजा तुला तुझ्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी करायचं आहे, समजा तुझ्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी पर्पज आहे, हे आर्टिफॅक्ट एपिसोड तू रेकॉर्ड करत आहे, म्हणजे समथिंग इज हॅपन, म्हणजे समथिंग इज हाय तुझ्यामध्ये. ओके, यू नीड टू अंडरस्टँड दीज थिंग्स. आणि याला फॉलोअप करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, नाहीतर खूप प्रॉब्लेम होऊन जाईल राव. या प्रॉब्लेम काय होते, लोक समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्नच नाही करत, जे की त्यांना मस्त पोहता पण येते, बट काय आहे की त्यांना समुद्रात उडी मारायची भीती लागते. दॅट्स इट. प्रॉब्लेम हाच असतो राव, की जो एक्सपिरियन्स आहे आणि जो म्हणजे समजा जर एक सक्सेसफुल लोक आणि अनसक्सेसफुल लोकांमध्ये फरक काय असतात, की अनसक्सेसफुल लोक आहे म्हणजे ऍव्हरेज लोक, सक्सेसफुल लोक. अनसक्सेसफुल नाही काउंट करत. ऍव्हरेज लोक काय करतात की त्यांना नेहमी भीती वाटते, त्यामुळे नाही का त्यांच्या आसपास असलेल्या गोष्टीसोबतच ते इंटरॅक्ट करतात आणि आपली लाईफला कशा तरी काढण्याचा प्रयत्न करतात. बस सक्सेसफुल लोक काय करतात, ते नेहमी रिस्क घेतात. या आणि रिस्क घेतल्यामुळे काय होते, नुकसान होते. या मी असं नाही म्हणत नुकसान नाही होत, ऑब्व्हियसली नुकसान होते. पण समजा तुमची प्रॉपर पढाई आहे आणि तुम्हाला ध्येय आहे आणि तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता, तर ऑब्व्हियसली तुम्हाला याचा फायदा पण होतो. Yes. मग तू विचार कर ना की तुला कोणत्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे, एक ऍव्हरेज व्यक्तीच्या हिशोबाने की सक्सेसफुल लोकांच्या हिशोबाने. राईट. हे भीती वाटणं साहजिक आहे. ओके, इट्स नॉट टू हेवी डीपली वगैरे. ओके, so this is the end. This is the My Artifact episode number 2098. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.